खूप वर्षांनी म्हणत होते गणपती बाप्पाच्या दिवशी मला सत्यनारायण करायचा, पण काही अडचणीमुळे होत नव्हता. पण आता आज तो दिवस आला. तर ते पण आज कसा आला अचानक ते पण कळालं नाही हो चालू होतं. कारण मी आदल्या दिवशी विचार करून ठेवला होता, मी दुसऱ्या दिवशी 5 वाजता उठल तेव्हा सकाळीच लवकर पूजा करून घेईल. कारण मिस्टरांना त्यांच्या ऑफिसला जायला पण त्यांना वेळ होईल. त्यासाठी इथं मधामधात मुली करत होत्या माझ्या, आणि मिस्टरांचं पण आज नेमकंच त्यांना उशीर झाला होता. त्यांचं काम पण आज थोडंसं लेट झालं, त्यामुळं मग ते आले 8 वाजता. आणि मग 8च्या नंतर आम्ही पूजेला बसलो. तोपर्यंत त्यांचं आवडण्यापर्यंत मी तर माझी पूजा मांडून घेतली, आणि त्यांना म्हटलं तुम्ही तुमची तयारी करून घ्या, तोपर्यंत मी तर पूजा मांडून घेते. तर मी कालच हे सगळं पूजेचं साहित्य घेऊन आले होते, तर त्यासाठी मला आज जरा सोपं गेलं. तरी तर मी केळीची खांबं आणले होते, ते सगळं ग्लासमध्ये ठेवले. असं काही बांधता नाही आलं, त्यासाठी मी एक ग्लास घेतला, त्याच्यामध्ये धान्य ठेवलं गव्हाचं, आणि नंतर मग त्यामध्ये केळीचे खांब ठेवले. इथं मग कलश भरून घेतला. कलशमध्ये सुपारी, नाणं, फूल वाहिलं, आणि मग खाली गहू ठेवले, आणि त्याच्या बाळकृष्णाची मूर्तीचा अभिषेक करून नंतर मला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची होती. त्यासाठी सत्यनारायण दर मला तांदूळ घेतले, आणि माझ्याच्याने काय होत नाही, 1-2 वेळेस केलं, पण नंतर पुरी पण मधामधात करता आणि मग वेळेवर काही सुचत नाही. त्यासाठी तर म्हटलं चला आतापासून जर झालं नशिबाने तर सुरुवात करते. तर इथं मग मी विड्याची पानं जोडपानं ठेवून दिली. त्याच्यावर आपल्याला कुलदेवीसाठी 1 सुपारी, गणपती बाप्पासाठी 1 सुपारी, आणि वरुण देवतासाठी 1 सुपारी. तर हे सत्यनारायण मला खूप दिवसापासून करायचं होता, पण माझ्याच्याने काही झालं नाही. म्हणजे गणपती बाप्पासाठीच करायचा होता. दरवेळेस म्हणते मी ह्या वर्षी करेन, पुढच्या वर्षी करेन, पण आतापर्यंत तर काही जमलं नाही. पण आता तो योगायोग आला, तर त्यासाठीच आम्ही इथं पूजा करत होतो. तर मी इथं फोटो ते स्वच्छ पुसून घेतला, आणि मग मिस्टरांचं पण आवरलं होतं. तर म्हणला चला आपण आता पूजा करून घेऊया. तर मी त्यांना टोपी दिली होती घालायसाठी, पण आमच्या खुशीला काही दाखवलं नाही. तिने लगेच तिच्या पप्पाची टोपी काढली आणि स्वतः घालून बसली होती, पण परत तिने लगेच तिच्या पप्पाला घालून टाकली. तर आपल्याला सत्यनारायणची पूजा कशी करायची त्याची सगळी पूजा आपल्याला सत्यनारायणच्या कथेच्या पुस्तकात दिलेले आहे, त्यानुसार आम्ही पूजा केली. तर आज प्रसादाला मी सकाळी थोडासा प्रसाद करून घेतला होता पूजेसाठी, आणि नंतर मग म्हणलं आरतीच्या टायमालाच मी सगळं प्रसाद बनवून घेईल. तर सत्यनारायणसाठी मी आज शिऱ्याचा प्रसाद बनवला होता, आणि गणपती बाप्पासाठी मोदक. तर एका कामात माझे 2 कामं झाले. तर मी आज शिऱ्याचे मोदक बनवले होते, तर ते सगळ्यांना खूप आवडले. तर अशी झाली माझी सत्यनारायणची पूजा, आणि खरंच खूप छान वाटत होतं, मन प्रसन्न होऊन गेलं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. बाय बाय.